महेश, कोनाचे माप मोजता येते हे तुला माहीत आहे का? खरंच? कोनाचे माप सेंटीमीटरमध्ये मोजतात का? नाही नाही, कोनाचे माप अंशामध्ये व्यक्त केले जाते. कोनाचे माप अंशामध्ये कशा प्रकारे मोजतात? दिलेला कोन मोजण्यासाठी कोनमापक नावाचे साधन वापरले जाते. आता आपण कोनमापकाबद्दल माहिती घेऊया. कोनमापक दिलेला कोन मोजण्यासाठी व दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाला कोनमापक म्हणतात. कोनमापक हे साधन अर्धवर्तुळाकार असते. याचे समान मापाचे 180 भाग केलेले असतात. प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश होय. हे 1 अंश असे लिहितात. कोनमापकावर 10च्या अंतरावर अंशांकन केलेले असते, म्हणून त्यावर 10, 20 पासून 180 पर्यंत क्रमाने आकडे लिहिलेले असतात. हे आकडे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे क्रमाने लिहिलेले असतात. कोनमापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो त्या वर्तुळाच्या केंद्राला कोनमापकाचे केंद्र म्हणतात. त्याच्या व्यासाला कोनमापकाचा संदर्भ रेषाखंड म्हणतात. कोनमापकाच्या सहाय्याने कोन मोजणे. आता कोनमापकाचा वापर करून कोन कसे मोजतात ते आपण पाहू. दिलेल्या कोनाच्या शिरोबिंदूवर कोनमापकाचा केंद्र ठेवा. बिंदू Q. कोनाच्या भुजेशी जुळणाऱ्या कोनमापकाच्या संदर्भ रेषाखंडावर शून्याची खूण पहा. हा किरण QR वरील शून्य आहे. कोनाची दुसरी भुजा कोनमापकावरील कोणत्या खुणेशी जुळते ते पाहण्यासाठी शून्यापासून क्रमाने वाढत जाणाऱ्या कोनमापकावरील खुणा मोजा. ती संख्या 60 आहे. ही संख्या या कोनाचे माप आहे. म्हणून कोन PQR चे माप 60 अंश आहे. आता कोनमापकाचा वापर करून कोन कसे मोजतात ते आपण पाहू. कोनमापक कोनाच्या शिरोबिंदूवर ठेवा. बिंदू Y. कोनमापकाच्या संदर्भ रेषाखंडाची 0 अंशाची खूण कोनाच्या भुजेशी जुळवून घ्या. हा किरण YZ वरील 0 आहे. आता संदर्भ रेषाखंडाशी जुळणाऱ्या दुसऱ्या रेषाखंडापर्यंत शून्यापासूनच्या खुणा मोजा. कोनाच्या भुजा कोनमापकामुळे झाकल्या जात असतील तर त्या प्रथम पुरेशा वाढवून घ्याव्यात. ही संख्या म्हणजे दिलेल्या कोनाचे माप होय. म्हणून कोन XYZ चे माप 110 अंश आहे. आता दिलेल्या उदाहरणातील कोन मोजण्याचा प्रयत्न करूया. कोन NML चे माप कोनमापकाच्या सहाय्याने मोजा. कोनमापक M बिंदूवर ठेवा. किरण MN वरील कोनमापकाची शून्याची खूण पहा. संदर्भ रेषाखंडावरील शून्यापासून मोजायला सुरुवात करा व किरण ML शी जुळणारा संदर्भ रेषाखंडावरील बिंदू पहा व मोजा. कोनमापकावरील माप वाचा. कोन NML चे माप 120 अंश आहे. आता दुसरे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. कोनमापकाच्या सहाय्याने कोन QPO चे माप मोजा. कोनमापक P बिंदूवर ठेवा.
किरण क्यूपीवरील कोन मापकाची शून्याची खूण पहा. संदर्भ रेषाखंडावरील शून्यापासून मोजायला सुरुवात करा व किरण PO शी जुळणारा संदर्भ रेषाखंडावरील बिंदू पहा व मोजा. कोन मापकावरील माप वाचा. कोन QPO चे माप 40 अंश आहे.